हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 5th लेसन कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 5.2 मधील क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे. फाइंड द रेशो इन विच पॉईंट टी डिवाइड्स द लाईन सेगमेंट जॉईनिंग द पॉईंट्स पी अँड क्यू. आता क्वेश्चन काय दिला आहे हे आपण समजून घेऊ. काय सांगितलेलं आहे पहा, पी आणि क्यू हे दोन पॉईंट्स आहेत आणि या दोन पॉईंट्सना जोडणारा हा काय लाईन सेगमेंट आहे. आणि या लाईन सेगमेंटला टी काय करतो, एका रेशोमध्ये काय करतो, डिव्हाइड करतो. आणि हा रेशो आपल्याला काय करायचा आहे, फाइंड करायचा आहे. आपण काय करू, हा रेशो m:n कन्सिडर करू. म्हणजेच काय, हा जो लाईन सेगमेंट पी क्यू आहे याला टी काय करतो, डिव्हाइड करतो m:n या रेशोमध्ये. आणि आपल्याला हा m:n हा रेशो काय करायचा आहे, फाइंड करायचा आहे. आणि आपल्याला टीचे कोऑर्डिनेट्स, पीचे कोऑर्डिनेट्स आणि क्यूचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. आता पीचे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू, क्यूचे कोऑर्डिनेट्स x2 y2 कन्सिडर करू, टीचे कोऑर्डिनेट्स x अँड y कन्सिडर करू आणि सेक्शन फॉर्म्युला यूज करून m:n हा रेशो काय करू, फाइंड करू. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आता आपल्याला काय काय दिलेलं आहे लिहून घेऊ आपण. लेट पीचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत. लेट पी x1 y1, क्यूचे कोऑर्डिनेट्स x2 y2 कन्सिडर करू, क्यू x2 y2 अँड टीचे कोऑर्डिनेट्स x अँड y कन्सिडर करू. टी x अँड y be the given points. Here x1 is equals to p चे कोऑर्डिनेट्स x1 y1 कन्सिडर करू. लिहून घेऊ आपण. x1 किती येईल मग -3, y1 किती येईल 10, y1 इज इक्वल्स टू 10. क्यूचे कोऑर्डिनेट्स x2 y2 को कन्सिडर करू. x2 किती येईल 6, y2 किती येईल -8. टीचे कोऑर्डिनेट्स x अँड y कन्सिडर करू. x किती येईल -1, x इज इक्वल्स टू -1 अँड y किती येईल 6, y इज इक्वल्स टू 6. आता आपण सेक्शन फॉर्म्युला यूज करून m आणि n ची व्हॅल्यू फाइंड करू. आपल्याला m:n हा रेशो काय करायचा आहे, फाइंड करायचा आहे. बाय सेक्शन फॉर्म्युला x इज इक्वल्स टू mx2 प्लस nx1 अपॉन m+n इज इक्वल्स टू x ची व्हॅल्यू किती आहे पहा -1 इज इक्वल्स टू x2 ची व्हॅल्यू किती आहे 6 प्लस n ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे इंटू x1 किती आहे -3 अपॉन m+n फाइंड करायचं आहे आपल्याला m अँड n ची व्हॅल्यू. -1 इज इक्वल्स टू m इंटू 6 किती येईल 6m. आता n+n इंटू -3 किती येईल 3 इंटू n 3n येईल आणि प्लस मायनस काय येईल मायनस येईल -3n. मल्टिप्लिकेशन करताना प्लस मायनस काय येईल मायनस येईल साइन m+n. आता हा जो m+n आहे हा आपण काय करू या साईडला घेऊ. येथे काय आहे डिवाइडमध्ये आहे, या बाजूला गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल. -1 ब्रॅकेटमध्ये m+n इज इक्वल्स टू 6m - 3n. आता ह्या -1 आपण m ला मल्टिप्लाय करू. -1 इंटू m किती येईल -m, -1 इंटू +n किती येईल -n इज इक्वल्स टू 6m - 3n. आता आपण हे n या साईडला घेऊ आणि हे 6m या साईडला घेऊ. nचं साइन काय मायनस, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. 6mचं साइन काय आहे प्लस, काही नाही म्हणजे काय प्लस, या बाजूला आल्यानंतर काय होईल मायनस. म्हणजेच काय येईल पहा -m, हे 6m इकडे आल्यानंतर -6m होईल इज इक्वल्स टू -3n
आता हे n या साईडला घेऊ, येथे मायनस साईन आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल, प्लस n मायनस m मायनस 6m किती होईल, मायनस मायनस मायनसच येईल आणि ॲडिशन किती येईल, 6m प्लस m 7m इज इक्वल्स टू मायनस 3n प्लस n म्हणजेच किती येईल पहा, मायनस 2n. येथे काय नाही म्हणजे काय असणार आहे 1. मायनस 3 प्लस 1 किती येईल, मायनस 2 आणि n मायनस 2n. आता हा n आपण या साईडला घेऊ आणि हा मायनस 7 काय करू आपण या साईडला घेऊ. हे n येथे मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल, म्हणजेच काय येईल m डिवाइड n इज इक्वल्स टू हे मायनस 2 आहे तसं राहील आणि हे मायनस 7 या साईडला घेऊ. येथे साईन काय आहे, काय नाही म्हणजे मल्टिप्लाय आहे, या बाजूला गेल्यानंतर डिवाइड होईल, मायनस 7 या बाजूला गेल्यानंतर डिवाइड होईल. आता हे मायनस मायनस साईन काय होईल, कॅन्सल होईल, म्हणजेच आपल्याला काय मिळेल, m इज टू n इज इक्वल्स टू 2/7. म्हणजेच आपल्याला रेशो काय मिळाला पहा, m इज टू n इज इक्वल टू 2:7. म्हणजेच टी हा पॉईंट PQ या लाईन सेगमेंटला कुठल्या रेशोमध्ये डिव्हाइड करतो, 2:7 या रेशोमध्ये डिव्हाइड करतो. आन्सर लिहू आपण, पॉईंट T डिव्हाइड्स सेग PQ इन द रेशो 2:7. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.